आपल्याला अनेकदा वाटतं की जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. पण खरंच तसं असतं का? आज आपण हेच बघणार आहोत की ज्या घटना आपल्याला अगदी सुट्या वाटतात त्या खरं तर एकमेकांमध्ये कशा गुंतलेल्या आहेत आणि एका मोठ्या जागतिक समीकरणाचा भाग कशा बनत चालल्या आहेत. बघा, एका लहानशा संघर्षाचं जागतिक रूप कसं होतं हेच तर आजचं वास्तव आहे. आखाती देशांमधले सुरक्षा करार असोत, येमेनमधील हुतींची कृती असो किंवा अगदी जगभरात होणारी निदर्शनं, हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. चला तर मग हे गुंतागुंतीचं जागतिक समीकरण सोपं करून समजून घेऊया. आणि सुरुवातच होते एका अनपेक्षित वळणाने. कुणी विचारही केला नसेल की युक्रेन, सौदी अरेबिया, UAE आणि कतारसोबत संरक्षण करार करेल. या युतीमुळे जागतिक राजकारणात अक्षरशः एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. आता बघा, या भागीदारीमध्ये दोन्ही बाजूंचा फायदा आहे. युक्रेनला काय हवंय? त्यांना रशियाच्या बॅलिस्टिक मिसाईल्सपासून संरक्षण हवंय आणि त्यासाठी लागतात पॅट्रियट मिसाईल्स. दुसरीकडे आखाती देशांना कशाची चिंता आहे? तर इराणच्या स्वस्त ड्रोन्सची. मग ह्या ड्रोन्सपासून बचावासाठी त्यांना एक किफायतशीर उपाय हवाय आणि तो उपाय युक्रेन देत आहे. म्हणजे बघा, गरज दोन्हीकडची आहे. ही जी नवीन युती झालीये ना, ती फक्त लष्करी नाहीये, तर त्यामागे एक मोठं आर्थिक समीकरण आहे. खरं कारण आहे स्वस्त ड्रोन हल्ल्यांपासून बचावासाठी लागणारा तो प्रचंड खर्च. इथे खूप मूलभूत आर्थिक प्रश्न उभा राहतो. म्हणजे हजारो डॉलर्सच्या ड्रोनला पाडण्यासाठी लाखो डॉलर्सची संरक्षण प्रणाली वापरणं हे आर्थिकदृष्ट्या किती काळ परवडणार आहे? आणि हेच आधुनिक युद्धाचं एक नवं आणि कटू वास्तव आहे. हे आकडे बघा, हेच सगळं काही सांगतात. एका बाजूला आहे $40 लाख पेट्रियट मिसाईल आणि दुसऱ्या बाजूला फक्त $7,000चा ड्रोन. म्हणजे विचार करा किती मोठी तफावत आहे ही खर्चामध्ये. आणि याच प्रचंड तफावतीमुळे देशांना आता नवीन, स्वस्त उपाय शोधण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. आता आपलं लक्ष वळूया लाल समुद्राकडे. इथे येमेनमधील हुथींनी एक नवीनच आघाडी उघडली आहे आणि त्यामुळे झालंय काय तर संपूर्ण जागतिक व्यापारालाच धोका निर्माण झालाय. नकाशात दिसतोय हाच तो भाग. याला बाब अल मंदेब सामुद्रधुनी म्हणतात. जागतिक व्यापारासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची जागा आहे. याला चोक पॉइंट असंही म्हणतात. म्हणजे इथे जर काही अडथळा आला तर त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो. $1 ट्रिलियन. हो, इतक्या प्रचंड किमतीचा व्यापार दरवर्षी या प्रदेशातून होतो. आता या आकड्यावरून आपल्या लक्षात येईल की हुथींच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेला धोका खरंच किती मोठा आहे. पण प्रश्न हा आहे की हुथींनी या संघर्षात उडी का घेतली? त्यांची उद्दिष्टे नेमकी काय आहेत? आणि त्याचा जागतिक व्यापारावर काय परिणाम होतोय? त्यांनी तर एक स्पष्ट इशारा दिलाय की जो देश युद्धात उतरेल तो आमचं लक्ष्य बनेल. या सगळ्या सामरिक आणि आर्थिक खर्चाच्या पलीकडे एक मोठी मानवी किंमत सुद्धा आहे जी चुकवावी लागतीये. आणि ती विशेषतः त्या पत्रकारांना मोजावी लागतीये जे सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. बेरूतचा एका पत्रकाराचं हे वाक्य आहे खरंच मन हिलावून टाकणारं. याचा अर्थ काय? तर पत्रकारांवरील हिंसाचार इतका सामान्य झालाय की आता लोकांच्या भावनाच जणू बोथट झाल्या आहेत. हे आकडे तर अक्षरशः अंगावर काटा आणणारे आहेत. 7 ऑक्टोबरपासून गाझामध्ये 270 पेक्षा जास्त आणि लेबननमध्ये 10हून अधिक पत्रकार मारले गेले आहेत. आणि धक्कादायक म्हणजे ज्यांच्या गाडीवर स्पष्टपणे प्रेस असं लिहिलेलं होतं त्यांनाही लक्ष्य केलं गेलं. पण या वाढत्या संघर्षाला आणि हिंसाचाराला एक उत्तर दिलं जातंय. जगभरात शांततेचा आवाज बुलंद होतोय. सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून या युद्धाला तीव्र विरोध करत आहेत. अमेरिका असो, इस्रायल असो किंवा ब्रिटन, लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची एकच स्पष्ट मागणी आहे, हे आमच्या नावाने नाही. या सगळ्यामुळे तिथलं सरकार आणि जनता यांच्यातली दरी मात्र वाढत चाललीय. आता आपण अशा एका टप्प्यावर येऊन पोचलो आहोत जिथे तणाव अगदी शिगेला पोहोचलाय. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून जी परस्पर विरोधी विधाने येत आहेत त्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनलीय. हे जे थेट लष्करी हल्ले होत आहेत ना, हे एका नवीन आणि खूप धोकादायक टप्प्याचे संकेत आहेत. आता हा संघर्ष फक्त प्रॉक्सी वॉरपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, हे स्पष्ट आहे. तुर्कीचं मत काय आहे? त्यांच्या मते इस्रायल जाणीवपूर्वक हा संघर्ष संपूर्ण प्रदेशात पसरवतोय. का? जेणेकरून मुस्लिम देश आपापसातच लढत राहतील. आणि इथेच तर खरी गंमत आहे. परिस्थिती किती गुंतागुंतीची झाली आहे बघा. एकीकडे आखाती देश म्हणतायत की आमचा युद्धात थेट सहभाग नाहीये,
तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प त्यांचे आभार मानत आहेत. ह्या अशा परस्पर विरोधी विधानांमुळे तणाव आणि गोंधळ आणखीनच वाढलाय. या सगळ्या घडामोडी पाहिल्यावर आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही बदलती समीकरणे, हा वाढता लष्करी तणाव आणि हा जागतिक दबाव, हे सगळं बघता एक मोठा व्यापक जागतिक संघर्ष आता खरंच अटळ आहे का, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.